फार सोप्या शब्दात म्हणजे आपण ज्याला फायनान्शियल प्लॅनिंग बोलतो, करेक्ट. जे आपण एक कोर पकडलं, खूप सिम्पल आहे, खूप साधं आहे, ज्याला कधी कधी आपण खूप कॉम्प्लिकेटेड करतो. तर मला असं वाटतं की कोणत्याही इन्व्हेस्टमेंटचे 3 बेसिक्स फंडामेंटल्स किंवा स्टेप्स आहे. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे लाईफ प्रोटेक्शन आणि कव्हर, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग व्हॉट आय फील. जसं की सगळ्यात पहिले तुम्ही सफिशियंट अमाऊंटचा हेल्थ कव्हर घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आत्ताचं म्हणजे आपण असं बघितलं, मी आता सध्या साधारणतः एक डेटा सर्च केला होता, त्याच्यामध्ये 90% लोक जे आहे आपल्या भारतामध्ये दारिद्र्य रेषेच्या खालती येण्याचे चान्सेस मोठे आहे, फक्त जर एखादा मेजर डिझीज आला किंवा काही म्हणजे अशी काही गोष्ट घडली, म्हणजे फॅमिली एखाद्या मेंबरमध्ये काही मोठा डिझीज आला किंवा एखादा आजार आला, तर असं आहे. तर ह्या गोष्टीमध्ये काय होणार, जर समजा तुमचं हेल्थ कव्हर नाही आहे, तर एक तर तुमची इन्व्हेस्टमेंट असेल, ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला ब्रेक करावी लागेल, किंवा दुसरं असेल की तुम्हाला लोन घ्यावं लागेल. करेक्ट. पण जर सागरजी विचार करताय की मी 100 रुपीजची इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करताय, पण सागरजींचा विश्वास नाहीये की मी म्युच्युअल फंड किंवा काही नाही घेणार, किंवा फॉर एक्झाम्पल XYZ कव्हर नाही घेणार. अच्छा. पण रॅदर दॅन दॅट आय थिंक तुम्ही 100 रुपयाची पूर्ण इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा तुम्ही 80 रुपये इन्व्हेस्टमेंट करा, आणि 20 रुपये जे आहे ना ते तुम्ही अनसर्टिनिटीजसाठी ठेवा. अनसर्टिनिटीज आय मीन टू से, हे लाईफ कव्हर झालं किंवा हेल्थ कव्हर झालं, तर कोणताही तुम्हाला दुसऱ्या इन्शुरन्सची गरज नाही. फक्त लाईफमध्ये तुम्हाला फक्त 2च इन्शुरन्सची गरज आहे. एक ती म्हणजे हेल्थ कव्हरची व्यवस्थित, म्हणजे जर स्वतःसाठी तुम्ही घेणार असेल, जसं तुमचं एज साधारणतः 28 ते 30च्या मध्ये असेल, तर एक 10 लाख 15 लाखाचा एक सफिशियंट अमाऊंटचा तुम्ही हेल्थ कव्हर घ्या. एक फॅमिलीसाठी असेल तर तुम्ही फॅमिली फ्लोटर प्लॅन घ्या, फार बेस्ट. आणि दुसरं झालं की जर फॅमिली डिपेंडेंट आहे आपल्यावरती, किंवा जो कमवता पर्सन आहे घरामध्ये, जो अर्निंग पर्सन आहे, इन केस ऑफ त्याच्या अब्सेन्समध्ये काही झालं, तर मग पुढचा म्हणजे ऍटलिस्ट तो एक लाईफ कव्हर राहील, की काही झालं तर म्हणजे बाबा फॅमिलीला एक फॅमिली सिक्युरिटीसाठी. हा, सो 2च इन्शुरन्स कव्हर इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यामध्ये एक पहिला झाला हेल्थ कव्हर, एक सफिशियंट अमाऊंट, आणि दुसरा झाला एक प्युअर टर्म प्लॅन. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लाईफमध्ये कोणत्याही दुसऱ्या इन्शुरन्सची गरज नाही. म्हणजे जसं आपण बोलतो की काही प्रोडक्ट येतात मार्केटमध्ये जे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट प्लस इन्शुरन्स देतात. युलिप प्लॅन बद्दल आपण बोलतो. हा, युलिप प्लॅन किंवा दुसरे काही एन्डॉमेंट प्लॅन आहे. बट फ्रँकली स्पीकिंग याच्याने तुमचं एकही ध्येय पूर्ण होत नाही. ते तुम्हाला सफिशियंट अमाऊंटचा लाईफ कव्हर देत, ना ते तुम्हाला सफिशियंट अमाऊंट या बेटर रिटर्न देत. सो तुम्ही इन्व्हेस्टमेंट वेगळी ठेवा, आणि तुमचं जे लाईफ कव्हर आहे किंवा जे इन्शुरन्स आहे तो डिफरंट ठेवा. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट फक्त रिटर्न्स एक्सपेक्ट करायचे, पण इन्शुरन्स पासून तुम्हाला काहीच रिटर्न्स एक्सपेक्ट नाही करायचं. दॅट इज द बेसिक फंडामेंटल. तो गेला अमाऊंट गेला, बेटर आहे ना तुमचा इन्शुरन्स. नक्कीच. आता